चवळीची उसळ बनवण्यासाठी सगळ्यात पहिला कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊ। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडी मोहरी, जिरं घालू। जिरं मोहरी तडतडल्यानंतर एक मोठा कांदा घालू बारीक चिरलेला आणि सोनेरी रंगावरती परतून घेऊ। कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची थोडी पानं आणि एक छोटा टोमॅटो घालू बारीक चिरलेला। टोमॅटो मऊ होईतोपर्यंत परतून घेतल्यानंतर थोडीशी हळद, 2 चमचे लाल तिखट, एक छोटा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि लाल तिखट आपण थोडं परतून घेऊ। परतून झाल्यानंतर यामध्ये भिजवलेली चवळी घालू। ही चवळी मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली। चवळी परतून घेतल्यानंतर यामध्ये चवळी बुडेल इतपत पाणी घालू। कुकरचं झाकण लावून बारीक गॅसवरती 3 शिट्ट्या करून घेऊ। 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय झटपट अशी चवळीची उसळ तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।